नमस्कार मित्रांनो. ग्रो युअर बिझनेस डिजिटली आजच्या या वेबिनार मध्ये मी चैतन्य कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या या वेबिनार मध्ये आजच्या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत? व्हॉट यू विल फाइंड टुडे हिअर. आजच्या वेबिनार मध्ये आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत की आपला बिझनेस डिजिटली कसा ग्रो करायचा. आपण भरपूर प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतो, इंटरनेट कन्झ्युम करतो. पण ऍक्च्युली तेच इंटरनेट आपल्याला सेल्स कसे मिळवून देऊ शकतं, आपला बिझनेस इम्प्रूव्ह कसा करून देऊ शकतो, बिझनेस मध्ये ग्रोथ कशी आणून देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण आजच्या या वेबिनार मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. दी अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स डिजिटल वॉरियर हा 90 मिनिटांचा लाईव्ह वेबिनार असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप अशी डिटेल्ड इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी ए पासून झेड पर्यंत तुम्हाला पूर्ण रोड मॅप सांगितलं जाणार आहे, शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर वेबिनारच्या शेवटी तुमचे जे काही डाऊट्स असतील त्याच्यावरती तुमच्या प्रत्येक डाऊटचं सोल्युशन त्या ठिकाणी देण्यात येतं. ओके. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग तसं पाहायला गेलं तर हे दोन कॉन्टेंट थोडेसे डिफरंट आहे. कारण डिजिटल मार्केटिंग हा एका महिन्यात 2 महिन्यात शिकण्याचा विषय नाहीये. हे डिजिटल मार्केटिंग खूप मोठं विश्व आहे त्यातच, आणि त्यातलाच एक छोटासा भाग आहे सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याच्या मदतीने आपण आपला बिझनेस घर बसल्या ग्रो करू शकतो. आणि विचार करा, आज मी देखील ग्रामीण क्षेत्रातून असून ग्रामीण भागातून असून मी माझा बिझनेस डिजिटली ग्रो करू शकतो. तर तुम्ही देखील 100% तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. त्याच्यासाठी कोणतीही टेक्निकल स्किल रिक्वायर असावी असं काही नाहीये. तुमच्याकडे 0% जरी टेक्निकल नॉलेज असेल ना, तरी तुम्ही तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो करू शकता. हा वेबिनार कोणासाठी आहे? हा वेबिनार त्या प्रत्येक मराठी माणसासाठी आहे, ज्याला वाटतं की लोकांनी मला ऑनलाईन सर्च करावं, ऑनलाईन सर्च केलं की माझ्या शॉपचं नाव दिसावं, माझ्या बिझनेसचं नाव दिसावं, तिथून लोकांनी मला ऑर्डर्स द्याव्या. ओके. अशा प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक मराठी उद्योजकासाठी हा आजचा वेबिनार असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा आजचा वेबिनार आहे. म्हणजे विचार करा, जर तुम्हाला घरी बसून आता तुम्ही ऑफिसमध्ये बसलाय असं समजा, आणि तुम्ही घरी बसलाय, पण ऑफिसमध्ये बसल्या वेळेस तुम्ही जे काही काम करता ते तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने काम करताय. तुमची मार्केटिंग जी आहे ती तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने करताय. ओके. ट्रेडिशनल पद्धतीने इन द सेन्स की कसं, की तुम्ही न्यूजपेपरमध्ये तुमची ऍडव्हर्टिजमेंट देताय, रिक्षाच्या पाठीमागे बॅनर चिपकवताय, तुमचं तुमचे फ्लेक्स चौकामध्ये लावलेले आहेत. ओके. अशा प्रकारच्या मार्केटिंगला आपण ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणतो, जी की तीही गरजेची आहे. परंतु आजच्या युगात ट्रेडिशनल मार्केटिंग पेक्षा सोशल मीडिया मार्केटिंग, जे की आपण त्याला कॉन्टेंट मार्केटिंग देखील म्हणू शकतो, त्याची खूप गरज आहे. ते कसं काय आहे? तुम्ही एवढं इन डेप्थ शिकणार आहात वेबिनारच्या शेवटपर्यंत, तुम्हाला प्रश्नच राहणार नाही की यार मला नेमकं डिजिटल मार्केटिंग का करायचंय. काही लोकांना आणखीन सुद्धा क्लिअर नसेल की नेमकं डिजिटल मार्केटिंग हे काय आहे. ओके. डिजिटल मार्केटिंग खूप मोठा भाग आहे, त्यातलाच एक सिंपल कॉन्सेप्ट आपण आज शिकणार आहोत इन द सेन्स की आपण त्याचा रोड मॅप पाहणार आहोत. वेबिनारच्या शेवटी एक 10 ते 15 मिनिटात वेबिनारच्या आपण लास्टच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला एक कोर्स आहे, तो कोर्स देखील आपण पिच करत असतो. त्या कोर्स बद्दल देखील मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. मी बाकीच्या कोच सारखं तुम्हाला टाकायला जाऊन भांड लपवणार नाही. मी देखील माझा कोर्स तुम्हाला या वेबिनारच्या शेवटी त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो. जर तुम्हाला आवडलं तर तेथे तुम्ही एनरोल करू शकता, जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर. ओके. ग्रेट मित्रांनो. तर
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण काय काय बघतो? एक तर ऑनलाईन जाहिरात कशी लावायची, जाहिरात लावल्यानंतर ती जाहिरात ट्रॅक कशी करायची, लोक आपल्यापर्यंत आणायची कशी, लोक आणल्यानंतर त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं आपल्या प्रोडक्टसाठी किंवा सेलसाठी. म्हणजे त्यांनी सेल आपलं केलं पाहिजे, प्रोडक्ट आपलं परचेस केलं पाहिजे. याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, या गोष्टी सर्व इनडेप्थ आपण आजच्या या वेबिनार मध्ये शिकणार आहोत. आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, तर जेवढी तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंगला कॉस्ट इन्व्हेस्ट करताय, त्यापेक्षा जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्ट सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आहे. ओके, मी तुम्हाला कोणतेही मोठे आकडे या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही, परंतु तुम्ही विचार करा. आज मी माझी ऍड लावली, तुम्ही माझ्या ऍड थ्रू फेसबुकच्या ऍड वरती क्लिक करून तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झालात, आजच्या वेबिनारला तुम्ही जॉईन झाले. आज 400 ते 500 लोकांची संख्या आहे माझ्या वेबिनारला. ओके, मग सेम एवढीच ऑडियन्स तुमच्याकडे असू शकते, परंतु तेच ती गोष्ट एवढ्या साध्या पद्धतीने म्हणजे शक्य होत नाही ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंगचा वापर करता. इट इज तर मित्रांनो, मी या ठिकाणी माझी स्क्रीन शेअर करतो आणि आता मी तुम्हाला ऍक्च्युली दाखवतो की मार्केटिंग म्हणजे नेमकं काय. या ठिकाणी मी माझं फेसबुक ऍड मॅनेजर ओपन करून घेतो. या इंटरव्ह्यू साठी तुम्ही खरंच नवीन असाल, काही लोकांना माहिती देखील असेल. ओके, इथे मी क्रिएट बटन वरती जातो, त्यानंतर अवेअरनेस वरती क्लिक करून इथे खूप सारे ऑप्शन आहेत. इथे भरपूर असे ऑप्शन आहेत. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेज, लीड, ऍप प्रमोशन, सेल्स, खूप प्रकारचे ऑप्शन आहेत. आता मी सध्या तुम्हाला एक अवेअरनेस म्हणून आहे आपला ऑब्जेक्टिव्ह, त्या ऑब्जेक्टिव्हचा एक डेमो मी तुम्हाला यासाठी देतोय. यामध्ये 3 प्रकार असतात. तीन प्रकारे असतात: ऍड कॅम्पेन, ऍड सेट आणि ऍड कॉपी. ओके, तर इथे आपल्याला ऍड कॅम्पेनचं नेम द्यायचं असतं. त्यानंतर आपल्या इथं बाकीच्या काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत, हे तुम्हाला आत्ताच समजून घेण्याची काहीही जरुरी नाहीये. फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे, शिकवणार आहे की नेमकी ऍड एकदा सेट केल्यानंतर ती वर्क कशी करते, ती रन कशी होते. इथे आपल्याला ऍड सेटचं नेम द्यायचं असतं, ते देखील आता मी तुम्हाला काही सांगणार नाहीये. इथे तुम्हाला तुमचं एकदम पॉज घेऊन मध्ये थांबवून एक एक वाक्य जे ऍडजस्ट करत तू काय बोलतोय समोरच्याला व्यवस्थित आहे. बरोबर, सॉरी डिस्टर्ब करतो. नाही नाही नाही, अगदी व्यवस्थित. ओके, मी इथे पुन्हा एकदा स्क्रीन शेअर घेतो आणि हा या ठिकाणी तुमचं फेसबुक पेज येतं. तुम्हाला इथे कॉस्ट पर गोल इथे तुम्ही सेट करू शकता, परंतु आता या गोष्टींची काहीही जरुरी नाहीये. फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय की नेमकं ऍक्च्युली ऍड प्लेस केल्यानंतर ऍड रन कशा प्रकारे होते आणि ऍड प्लेस करण्याआधी कोणकोणत्या प्रोसिजर असतात ते आपल्याला फॉलो करायचे असतात. ओके, तर इथे तुमचं डेली बजेट आहे, म्हणजे इथे तुम्ही जेवढी अमाऊंट टाकाल तेवढीच अमाऊंट तुमच्या दिवसाची. म्हणजे आज समजा मी ऍड लावली आहे, पुढच्या महिन्यासाठी माझी ऍड चालू आहे, तर आज मी माझ्या दिवसाचं बजेट ठेवलं 500 रुपये, तर माझी ऍड 500 रुपयांच्या आसपास जोपर्यंत खर्च होत नाही तोपर्यंत दिसायची बंद होत नाही आजच्या दिवसासाठी. आणि तेवढा रिझल्ट आपल्याला त्या ऍड मधून दिला जातो. ओके, त्यानंतर इथे लोकेशन आहे. लोकेशन वरती आपण क्लिक केल्यानंतर ओके, इथे तुम्हाला सर्च करायचं असतं लोकेशन. तुमची ऍड कोणत्या भागामध्ये दिसली पाहिजे, कोणत्या ठिकाणी दिसली पाहिजे, ते तुम्ही इथून ठरवू शकता. इथे मला फॉर एक्झाम्पल मी इथे पुणे टाकतो. इथे पुणे, महाराष्ट्र, इंडिया आलेलं आहे, हे सिटी आहे. आता पुणे आलेलं आहे, पण पुण्याच्या किती एरियामध्ये ही मला ऍड दाखवायची आहे. पुण्याच्या आसपास मला 60 किलोमीटर पर्यंत माझी ऍड दिसली पाहिजे. 60 किलोमीटरच्या रेडियस मध्ये लोकांना माझी ऍड दिसली पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे 60 किलोमीटर सिलेक्ट केलं. इथे तुम्ही पाहू शकता
लोणावळा, चाकण, शिरूर, सासवड, दौंडच्या काही भागामध्ये माझी ऍड दिसतात. ओके. त्यानंतर इथे ऑडियन्स सजेशन म्हणून ऑप्शन आहे. इथे मी यूज ओरिजिनल ऑडियन्स वरती क्लिक करतो. ओके. मित्रांनो, हे खूप मोठं डेटा असतो, खूप मोठ्या प्रोसिजर्स असतात, ज्या की तुम्ही सिम्पली करू शकता. परंतु यामध्ये इनडेप्थ म्हणजे आपण जेवढं इनडेप्थ फीड यामध्ये इनपुट करतो तेवढंच क्वालिटी आउटपुट आपल्याला मिळत असतं. आता हे पहा, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत: एज, जेंडर, डिटेल्ड टार्गेटिंग आणि लँग्वेज. आता एज मध्ये मला माझी ऍड कोणाला दाखवायची आहे? ज्यांचं वय 25 ते 65 आहे. 25 ते 65 मधल्यांच्या लोकांना मला माझी ऍड दाखवायची. म्हणजे जे कोणी असतील 1 ते 18 पर्यंत वयोगटाचे, त्यांना माझी ऍडच दिसणार आहे. त्यांना आपण डायरेक्ट मायनस केलं. किंवा मला माझी ऍड 25 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी दाखवायची आहे. इथे मी सिम्पली काय सिलेक्ट करतो, 25 टू 40, म्हणजे 40च्या नंतरचे लोक आणि 25च्या आधीचे लोक, त्यांना माझी ऍड दिसणारच नाही. फक्त एवढंच टार्गेट ज्यांना केलंय आपण, त्यांनाच आपली ऍड या ठिकाणी दिसत असते. ओके. त्यानंतर इथे येतं जेंडर. जेंडरवरती मी क्लिक करतो आणि मला माझी ऍड कोणाला दाखवायची? मेन आणि वुमेन, म्हणजे दोघांना पण दाखवू शकता किंवा त्यातले त्यात स्पेसिफिक तुम्ही ठरवू शकता पुरुषांना दाखवायची माझी ऍड की स्त्रियांना माझी ऍड दाखवायची. काही तुमच्या सर्व्हिसेस अशा असू शकतात ज्या फक्त मेनसाठी असतात, ज्या फक्त वुमेनसाठी असतात. तर तुम्ही अशा लीड वाया नाही लीड तुमची वाया जाऊ नये याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स दिलेले असतात, मेन आणि वुमन, त्याचबरोबर ऑल हे असतं. ओके. त्यानंतर डेमोग्राफिक्स आणि लँग्वेज. तर इथे लँग्वेज वरती मी क्लिक करतो आणि तर मला माझी ऍड फक्त मराठी लोकांसाठी दाखवायची आहे. तर इथे मी मराठी असं सिलेक्ट करतो. ओके. आणखीन तुम्ही मल्टिपल लँग्वेज ऍड करू शकता, मल्टिपल लँग्वेजच्या लोकांना तुमची ऍड दाखवू शकता. परंतु मी इथे काय करतो, मराठी आणि हिंदी हे दोनच ऑप्शन सिलेक्ट करतो. म्हणजे माझ्या लीड जास्ती वाया जाणार नाहीत. माझी ऍड कोणाला दिसेल? ज्यांचं वय 25 ते 40च्या मध्ये आहे आणि दोन्ही लोकांना दिसणार, मेन आणि वुमेन दोन्हीला दिसणार आहे. त्याचबरोबर त्यातून पण स्पेसिफिकेशन काय आहे? जे लोक मराठी बोलतात, हिंदी बोलतात, त्यांनाच माझी ऍड दिसणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो, सगळ्यात महत्वाची गेम चेंजिंग पॉइंट जो असतो तो हा असतो. कोणता? डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट आणि बिहेवियर. हे 3 अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ऍडची पूर्णपणे, म्हणजे तुमच्या ऍडचा जो रिझल्ट असतो ना, तो ऍक्च्युअली इथून मिळत असतो. जो तुमचा रेव्हेन्यू जनरेट करण्याची मशीन आहे ती फेसबुक आहे. परंतु फेसबुकमध्ये काय इनपुट करायचं आणि त्याच्यातून काय आउटपुट घ्यायचं ते सगळे इथं ठरतं. डेमोग्राफिक्स मध्ये काय असतं? रिच पीपल बेस्ड ऑन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊसहोल्ड अँड लाईफस्टाईल डिटेल्स. म्हणजे त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वरून तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता, ऍज वेल ऍज त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं घर कसं आहे, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, या गोष्टींवरून तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता. त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स येतात आपण पाहूयात. क्विक ओव्हरव्ह्यू पाहतो. यामध्ये खूप डिटेल्स गोष्टी आहेत मित्रांनो. मी जर सांगायला गेलो तर आपल्याला एक दिवस देखील पुरणार नाही. पण आता तुम्हाला एक रोड मॅप द्यायचा, एक क्विक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे ना, तर त्याच्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगतो. तुम्ही डेमोग्राफिक्स मध्ये त्यांच्या एज्युकेशन वरून टार्गेट करू शकता, त्यांच्या फायनान्स वरून टार्गेट करू शकता. फायनान्शियल इन द सेन्स की कसं, त्यांची समजा तुमची प्रोडक्ट किंवा तुमचं सर्व्हिस आहे, त्याची किंमत आहे 1,00,000 रुपये आणि ती सर्व्हिसची ऍड ज्याचं इन्कम 25,000 आहे त्याला दिसते, काही उपयोग नाहीये ना. म्हणजे तिथं तुमची एक लीड वाया जाते. मग तिथं तुम्ही काय करू शकता, तुमची ऍड अशाच लोकांना दाखवू शकता की ज्यांची इन्कम 1,00,000च्या आसपास आहे किंवा त्याहून हायर आहे, किंवा थोडीफार लोअर असेल तरी देखील चालू शकते, कारण तो ते अफोर्ड करू शकतो. ओके. तर अशा प्रकारे आपण इन डेप्थ जाऊ शकतो. लाईफ इव्हेंट्स इन द सेन्स की त्यांची अॅनिव्हर्सरी कधी आहे, त्यांची बर्थडे कधी आहे, त्यांची बर्थडे मंथ कधी आहे. तुम्ही ज्यांची बर्थडे आहे त्यांच्या मित्रांना दाखवू शकता, त्यांच्या फॅमिलीला ऍड दाखवू शकता. इथे ही गोष्ट सगळ्यात जास्त कोणाच्या फायद्याची येते? ज्यांचं गिफ्ट शॉप आहे वगैरे. तर तुम्ही समजा माझा बर्थडे, तर तुम्ही एक ऍड लावली
माझ्या ती ऍड माझ्या मित्राला दिसणार किंवा माझ्या फॅमिली मेंबर्सला दिसणार. ओके, तर त्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो? समजा तुमचं गिफ्ट शॉप आहे, तुम्ही एखादी ऑफर पिच करताय किंवा एखादी तुम्ही सर्व्हिस पिच करताय आणि ती ऍड माझ्या मित्रांना एक 15 ते 20 दिवस आधी दिसणार किंवा 1 महिना आधी मित्रांना किंवा माझ्या फॅमिली मेंबरला. तुम्ही तुमच्या सर्व्हिस रिलेटेड या गोष्टींचा कसा फायदा करू शकता ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ठरवायचं आहे. जे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहे, ज्यांना आताच नवीन जॉब लागलेला आहे, ज्यांचं एंगेजमेंट आत्ताच झालेली आहे, 3 महिने 6 महिने 1 वर्ष, ओके, जे आत्ताच मूव्ह झालेले रिसेंटलीच, त्यानंतर अशा लोकांना तुमची ऍड दाखवू शकता, पालकांना, पॅरेंट्सला. तर समजा तुमचं एज्युकेशनल कॉन्टेंट किंवा तुमचं कोचिंग क्लास आहे, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोचिंग देता, तर ती कोचिंगची ऍड तुम्हाला विद्यार्थ्यांना नाही दाखवायची आहे, ते तुम्हाला दाखवायचे तुमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना. कारण बाय डिफॉल्ट डिसिजन तर तेच घेणार आहे, तर इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे. मग तुम्ही असं ठरवू एवढं डीप ठरवू शकता की तुमची ऍड कोणाला दिसली पाहिजे. इथे खूप सारे ऑप्शन येतात. पॅरेंटिंग वरती आपण क्लिक केलं तर सगळ्या प्रकारचे पॅरेंटिंगला दाखवू शकता, की ज्या मुलांचं वय 12 महिने आहे, 18 ते 26 आहे, 3 ते 5 वर्ष आहे, 9 ते 12 वर्ष आहे, 6 ते 8 वर्ष आहे, 13 ते 17 वर्ष आहे आणि 1 ते 2 वर्ष आहे. तर तुम्हाला ठरवायचंय, तुम्हाला एक गोल सेटिंग करायची की आपण कशा प्रकारे ऍड दाखवू शकतो आणि कशा प्रकारे आपण इन डेप्थ जाऊ शकतो. त्यानंतर रिलेशनशिप स्टेटस वरती देखील तुम्ही ऍड टार्गेट करू शकता. जसं की काही लोक एंगेज असतात, काही लोक रिलेशनशिप मध्ये असतात, काही लोक सिंगल असतात, काही लोक मॅरिड असतात. म्हणजे तुमचं एखादं पॅकेज असेल तर ते तुम्ही अशाच लोकांना टार्गेट करू शकता ज्यांना खरंच ती गरज आहे. ज्यांना गरज नाही अशा लोकांना ही ऍड दिसत नाही, त्यामुळे तुमची ऍड जी आहे ती तुम्हाला लीड जे आहे ते क्वालिटी मिळतं. त्यानंतर तुम्ही त्यांच्या वर्क वरती म्हणजेच एम्प्लॉयर्स वरती टार्गेट करू शकता किंवा ते कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्याच्यावरून टार्गेट करू शकता किंवा तुम्ही जॉब टायटल्स वरून त्यांना टार्गेट करू शकता. जॉब टायटल इन द सेन्स की तुम्ही डॉक्टर लोकांना टार्गेट करू शकता, इंजिनियर लोकांना टार्गेट करू शकता, आर्किटेक्ट, असे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, त्यानंतर इंटरेस्ट, हे झालं डेमोग्राफिक्स. मित्रांनो, हे जे मी सांगितले ते खरंच खूप छोटस ओव्हरव्ह्यू आहे, त्यामध्ये इन डेप्थ खूप डिटेल्स आहेत. इंटरेस्ट वरती क्लिक केलं तर ते आपल्याला काय दाखवतंय, रिच स्पेसिफिक ऑडियन्स बाय लुकिंग ऍट देअर इंटरेस्ट ऍक्टिव्हिटीज, द पेज दे हॅव लाईक्ड अँड क्लोजली रिलेटेड टॉपिक्स. म्हणजे काय की लोकांना कोणती गोष्ट कन्झ्युम करायला आवडते हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्ही स्पेसिफिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही फिल्टर आउट करून त्याच लोकांपर्यंत जाऊ शकता ज्यांना खरंच तुमच्या खरंच तुमच्या सर्व्हिसची गरज आहे किंवा खरंच तुमच्या प्रोडक्टची गरज आहे. आता समजा मला एखाद्या प्रोडक्टची ऍड दिसली, ऍक्च्युली त्या गोष्टीची मला गरजच नाही. समजा आता मला हॅकिंग रिलेटेडच्या प्रोजेक्टची किंवा हॅकिंग रिलेटेड कोर्सची मला ऍड दिसली. ऍक्च्युली आता सध्या त्या कोर्सची किंवा त्या गोष्टीची मला गरज नाहीये. तर इथे अशा जर ही गोष्ट ही गोष्ट केव्हा होते, ज्या वेळेस आपण डिटेल टार्गेटिंग करत नाही. अशाने आपल्या लीड्स ज्या असतात त्या वाया जातात. तर आपल्याला अशाच लीड वाया न जाऊ देता आपल्याला इनडेप्थ जायचं असेल, ज्यावेळेस आपल्याला क्वालिटी पाहिजे असते ना, त्यावेळेस आपल्याला क्वालिटी वर्क करावं लागतं, त्यावेळेस आपल्याला क्वालिटी आउटपुट मिळत असतो. इंटरेस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बिझनेस अँड इंडस्ट्रीज, एंटरटेनमेंट, फॅमिली अँड रिलेशन, फिटनेस अँड वेलनेस, फूड अँड ड्रिंक, हॉबीज, ऍक्टिव्हिटीज, शॉपिंग अँड फॅशन, त्यानंतर स्पोर्ट अँड आउटडोअर आणि टेक्नॉलॉजी. ओके, त्यानंतर बिहेवियर, म्हणजे तुमच्या कस्टमरची बिहेवियर कसं आहे, त्याची वागणूक कसं आहे, तो इंटरनेटवरती किती प्रकारे ऍक्टिव्ह असतो, तो रात्री किती वाजता इंटरनेट बंद करतो, त्याचं इंटरनेट कंझ्युम करायची वेळ काय आहे, तो कशा प्रकारे, त्याला कशा प्रकारचं कॉन्टेंट लागतं, तो फनी कॉन्टेंट कंझ्युम करतो, त्याला इमोशनल कॉन्टेंट आवडतं, त्याला सॅड कॉन्टेंट आवडतं किंवा त्याला इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट आवडतं. अशा खूप साऱ्या गोष्टींवर तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता. आता असं पण असतं की समजा तुमचं प्रोडक्ट आहे आयफोन रिलेटेड किंवा iOS डिव्हाइस रिलेटेड, म्हणजे जे की ऍपलचे प्रोडक्ट असतात अशा रिलेटेड तुमचं प्रोडक्ट आहे.
समजा त्याचं काही असेल, चार्जर असेल, एक्सटेन्शन असेल, XYZ तुमचं कोणतंही प्रोडक्ट असू दे, किंवा तुमचं ते मॅग्नेटिक पॉवर बँक असेल, XYZ कोणतंही प्रोडक्ट असू देत, त्याचं आपल्याला या ठिकाणी घेणं देणं आहे. फक्त कॅटेगरी कोणती आहे तुमची, आयफोन किंवा ऍपलचे जे काही प्रोडक्ट आहे. तर आता मला सांगा, तीच ऍड जर तुम्ही एकच मिनिट, मी माझी स्क्रीन ऑफ करतो आणि हे बघा. आता तीच ऍड जर तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने मार्केटिंग केली, बॅनर्स लावले, त्यानंतर फ्लेक्स चिपकवले, रिक्षाच्या पाठीमागे ते फ्लेक्स चिपकवले, पॉम्पलेट वाटून टाकले, किंवा न्यूजपेपर मध्ये ऍड टाकली, तर मला सांगा याची किती पॉसिबिलिटी आहे, किती ऍड अँड अँड्रॉइड वापरणाऱ्या लोकांना किंवा विंडोज वापरणाऱ्या लोकांना, म्हणजे मला सांगायचंय काय की आयफोन वापरणाऱ्या व्यतिरिक्त लोकांना देखील ऍड दिसेल, याचे चान्सेस किती आहेत? खूप हाय चान्सेस आहेत. तर तुम्हाला फेसबुक असा ऑप्शन देतं की तुम्ही तुमची ऍड आयफोन वापरणाऱ्यांना किंवा अँड्रॉइड वापरणाऱ्या लोकांना किंवा ऍपलचे प्रोडक्ट वापरणाऱ्या लोकांना किंवा अँड्रॉइडचे प्रोडक्ट वापरणाऱ्या लोकांना दाखवू शकता. म्हणजे या ठिकाणी काय फायदा होतोय, तुमची ऍडची जी लीड आहे ती वाया जात नाही. जे काही ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये ज्यांना गरज नाहीये ना, त्यांना सुद्धा तुमची ऍड दिसतो. आता मी अँड्रॉइड वापरतो, मला तुमच्या आयफोन रिलेटेड प्रोडक्ट दिसलं, मला काही घेणं देणं आहे तुमचं, तिथं तुमची लीड कॉस्ट वाया जाते. आता बॅनर्स फ्लेक्स बघितले, ठीक आहे, मी डिझाईन जर अट्रॅक्टिव्ह असेल तर ते बघेल फक्त, परंतु तिथं तुम्ही कितीही मोठ्या मोठ्या अक्षरात तुमचे नंबर दिलेले असेल, तुमची ईमेल दिलेली असेल, किंवा तुमची वेबसाईट दिलेली असेल, मी त्या वेबसाईटला व्हिजिट करणार नाही, मी त्या नंबरला कॉन्टॅक्ट करणार नाही, किंवा ईमेलला ईमेल करणार नाही, कारण मला त्याचं काहीच घेणं देणं नाहीये ना. ओके, पॉइंट समजतोय का? इंटरनेट मार्केटिंग गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो आणि राहिलेलं टॉपिक आपण लगेच कव्हर करून घेऊ. बिहेवियर मध्ये काय येतं की ते कोणते मोबाईल डिव्हाइस वापरतात, सगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टम वापरतात, त्यानंतर ते फेसबुक कुठून ऍक्सेस करतात, म्हणजे लॅपटॉप मधून वापरतात फेसबुक की मोबाईल मधून वापरतात. त्यानंतर कस्टमर क्लॅरिफिकेशन, त्यांचं कस्टमर क्लॅरिफिकेशन कसं आहे, म्हणजे कुठून येते, इंडियामधून असतील, पीपल इन इंडिया हू प्रेफर हाय व्हॅल्यू ऑफ गुड्स, पीपल हू प्रेफर मिड अँड हाय व्हॅल्यू ऑफ गुड्स, म्हणजे तुम्ही अशा लोकांना तुमची ऍड दाखवू शकता की ते हाय व्हॅल्यू जे प्रोडक्ट आहे, जे हाय व्हॅल्यू इन्फॉर्मेशन आहे ते कन्झ्युम करायला आवडतं त्यांना, की त्यांना ऍव्हरेज मिडल लेवलचं व्हॅल्यू किंवा मिडल लेवलचं इन्फॉर्मेशन त्यांना कन्झ्युम करायला आवडतं. अशा गोष्टींवरून तुम्हाला त्यांना इनडेप्थ टार्गेट करू शकता. त्यानंतर आहे त्यांची डिजिटल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ते कोणत्या क्रिएटरला फॉलो करतात, त्यानंतर कोणत्या पेजला फॉलो करतात, त्यांना इंटरनेटवरती कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट बघायला आवडतं, जसं की फनी कॉन्टेंट असतंय, त्यानंतर सॅड कॉन्टेंट असतंय, इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट असतंय, नॉलेजेबल कॉन्टेंट असतंय, त्याचबरोबर इमोशनल कॉन्टेंट देखील असतात. तर तुम्ही ते ठरवू शकता की अशाच लोकांना माझी ऍड दिसली पाहिजे, जे की फनी कॉन्टेंट फॉलो करतात किंवा इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट फॉलो करतात, किंवा XYZ कोणत्याही प्रकारचं कॉन्टेंट फॉलो करतात, त्यांनाच माझी ऍड दिसली पाहिजे. ओके, त्यानंतर इथे परचेस बिहेवियर आहे, म्हणजे तुम्ही अशा लोकांना ऍड दाखवू शकता की त्यांना नेहमी काही ना काही ऑनलाईन विकत घ्यायची सवय आहे. म्हणजे ते नेहमी कोणती ना कोणती गोष्ट ऑनलाईन परचेस करत असतात, विकत घेत असतात. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण फेसबुक मार्केटिंग सो मित्रांनो, आपण अशा प्रकारे एक छोटासा ओव्हरव्ह्यू पाहिला की इंटरनेट मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग हे काय असतं. आशा करून तुम्हाला हे समजलं असेल, असा हा सेशन तुम्हाला आवडला असेल. ग्रेट मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या वेबिनार मध्ये, पुढच्या कॉन्टेंट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.